चला तर अद्रक महाग झालं होतं म्हणून मी म्हणले चला चहा पावडर चेंज करा, म्हणून ही टाटा टीची गोल्ड केअर चहा पावडर मी विकत घेतली आहे. त्याच्यामध्ये सगळं आहे आणि चहा खरंच खूप छान झाला, घट्ट झाला आणि खूप त्याला छान असं फ्रेग्रन्स पण होता आणि खरं टेस्टी लागत होता चहा. नक्की वापरून बघा, मला तरी छान वाटलं. त्याच्यानंतर म्हणजे आपला चहा रेडी झाला. एकीकडे मी राजमा शिजत घातला कारण की मला मुलांचे टिफिन बनवायचे होते. पण मिले चला आता मी बोलतो ना तुळशीला जास्त पाणी घालत नाही कारण की ऑलरेडी पावसात भिजते. पण मम्मीने काल मस्त माती खोदून ठेवली होती, तिला सुट्टी केली होती आणि खूप घट्ट झाली होती आणि मला ते काही जमत नाही कारण मी आता सध्या शिकते तिचं बघून बघून. असंच असतं ना, आपण मोठ्यांचंच शिकतो बघून काय करायचं कसं करायचं आणि तेच आता मी करते. इथे आमचं कसं असतं माहिती आहे का, जेवून झालं की आपापली जागा पुसून घ्यायची असं मी मुलांना शिस्त लावलेली आहे. पण तेवढ्यात काय इथे वारा आणि पाऊस आला आणि माझे सुकलेले कपडे ओले होऊ नये म्हणून पळत पळत आले आणि सगळे कपडे काढले. आणि हा असा वारा सुटला की ना कपडे पडतायत की काय ह्याची पण मला भीती वाटते. ठीक आहे चला, मला तर आता लागायचं स्वयंपाकाला, इतर कामं बाकी आहेत तर ती पूर्ण करून घेते मी. त्याच्यानंतर मस्त असा हा वारा थोडासा मी एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मी गेली आली कोथिंबीर वडी बनवायला. जेव्हा जेव्हा घरामध्ये कोथिंबीर खूप पडलेली असते ना की मग मला काय थांबवत नाही, मग भजीच बनव, वड्याच बनव किंवा अजून काही गोष्टी बनव, असं मी काही ना काही करतच असते. पण हे काय झालं, मला लक्षात आलं अरे माझं पीठच संपलं आहे. आणि मग काय फ्लिपकार्टवरून मग ऑनलाईन मी पीठ मागवलं. सध्या फ्लिपकार्टवर रेनी डेचे असे 10 रुपये एक्स्ट्रा घेत आहेत. पण आम्ही बोललो ठीक आहे, माझे अहो मला नेहमी बोलतात जाऊ दे, ते सुद्धा पावसात कधी कधी भिजत येतात बिचारे. मग हे असं असतं. मग आता इथे माझी वडी तर बनून झाले होते, मस्त असं मुटकुळ्यासारख्या मी वड्या बनवते आणि मग कापून असं फ्राय करायचं असतं. आणि ह्या वेळेस थोडंसं पीठ जास्त झालं होतं. कधी पण कोथिंबीर वड्यामध्ये इतकं पीठ नका टाकू की कडक कडक होतील, ते त्याची कोथिंबीरचा पण स्वाद लागला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, कोथिंबीर वडे बनवताना पीठ थोडं कमी टाकायचं. इथे माझी कामं संपन्न आहे तोपर्यंत आज मी ठरवलं होतं की मी आज कुठल्याही परिस्थितीत विंडो क्लीन करणार, कारण की विंडो माझी इतकी घाण झाली होती की माझं त्याच्याकडे लक्षच नाही गेलं. मग काय घेतले म्हणजे स्टडी रूममध्ये गेले आणि वेगवेगळे काहीतरी क्लीनर काढले आणि स्प्रे केलं आणि छान सगळं क्लीन झालं. खूप मेहनत लागते हे स्त्रियांना, असं कुठे ना कुठे चढून खिडकीवर बस, कधी फॅन लेडरवर चढ किंवा कधी किचनवर चढून साफसफाई करायचं म्हणजे एक ॲक्ट्रेससारखं स्टंडच करतो की नाही आपण. चला तर आहो तर मला नेहमी बोलतात काय कुठे कुठे चढून काय काय साफ करत असतं, कधी पडशील ना. मी हो ना, ते पण आहे. चला तर इथे छान बघा विंडो क्लीन झाली आणि मला खूप छान वाटलं. मी हे काय केलं, कपडा टाकला आणि त्या स्पूनने त्याला सरकवलं. तर ह्याच्या मागे खूप मेहनत होती कारण की लगेच थोडी झालं ते क्लीन. इथे माझं क्लीन होतं तोपर्यंत बाहेर मी पहिलं तर मस्त बाहेरचं पण क्लिनिंग चालू होतं. त्याच्यानंतर मस्त वडी तळली आणि मी माझं जेवण केलं. जेवण करता करता मी असं मस्त मंगळागौर बघत होती. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.